आज आपण बनवणार आहे एका कांद्यापासून मस्त असा झटपट आणि चटपटी 5 मिनिटात तयार होणारा नाश्ता। तर तोंडाला किंवा चव नसन किंवा उन्हाळ्याच्या दिवशी जेवण जात नसन तर तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करू शकता। मस्त असा झटपट आणि चटपटी नाश्ता एक नंबर तयार होतो। तर त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। इथं मी एक कांदा घेतलेला आहे। कांद्याला आपल्याला बारीक असे उभे उभे पातळ चिरून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण कांदा कट करून घेऊया। कांद्याचे वरचे सगळे स्किन काढून घ्यायचं आहे। पाहू शकता इथं मी वरची स्किन काढून घेतलेली आहे। पाहू शकता कशा प्रकारे आपण पातळ चिरून घेतलेले आहे। अशा प्रकारे सर्व कांदे पातळ चिरून घेऊया। सर्वात आधी आपल्याला या कांद्याच्या पाकळ्या अशा प्रकारे वेगळे वेगळे करून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त अशा पाकळ्या मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे। आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। इथं आपला बाउल घेतलेले आहे। बाउल आपल्याला क्लीन पाहिजे, अजिबात पाणी वगैरे काही नसायला हवं। त्याच्यामध्ये आपण हे कांदे ॲड करूया। कांद्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ ॲड करूया। मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्या कांद्याला 5 मिनिटं साईडला ठेवून देऊया। आपल्या कांद्याला मीठ लावून ठेवले आहे। 5 मिनिटं साईडला ठेवून देऊया। जोपर्यंत पाणी सेपरेट होतंय तोपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेऊया। इथं एक बाउल घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी इथं 1 वाटी पीठ घेतलेले आहे, गव्हाचं पीठ घेतलेले आहे। ते आपल्याला त्याच्यात अगदी थोडासा चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पिठात आपण थोडं थोडं पाणी ॲड करूया आणि मळून घेऊया। जसं चपातीसाठी पीठ मळतो तसेच प्रकारचं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं पीठ आपण इथं लावून घेतलेले आहे। मऊसूर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। पीठ मस्त मळून घ्यायचं आहे। त्या पिठात आपल्याला 1-2 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे रेस्ट करायला। वरती प्लेट ठेवायचं आहे झाकून। पाहू शकता आपल्या कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। तर आता आपल्याला हे एक्स्ट्रा पाणी सर्व काढून घ्यायचं आहे। अशा हातावर घ्यायचं आहे आणि असं पाणी पिळून काढायचं आहे। एक्स्ट्राचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्या कांद्याला किती पाणी सुटलंय। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाणी सगळं सेपरेट करून घ्यायचं आहे। आपण कांद्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। पाहू शकता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे बेसिक मसाले ॲड करायचे आहे। सर्वात आधी 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, अर्धा चम्मच तीळ, 2 मिरी बारीक वाटून घेतलेले आहे। मिरी जास्त नाही ॲड करायचं आहे, चवीपुरती अगदी थोडीशी मिरी टाकायची। 2 मिरीला बारीक करून घ्यायची आहे। ब्लॅक पेपर टाकल्याने मस्त अशी चव येते नाश्त्याला। अगदी थोडासा जिरा पावडर, अगदी थोडीशी हळद, गरम मसाला थोडासा धनिया पावडर, थोडीशी लाल तिखट, चवीनुसार थोडासा मीठ। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। पाहू शकता सर्व मिक्स करून घेतलेले आहे। आपल्याला मसाल्यामध्ये थोडीशी बारीक कस्तुरी मेथी अशा प्रकारे बारीक करून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। कस्तुरी मेथीने छान अशी चव येते आपल्या मसाल्याला। आपल्याला हे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे।
मसाला आपला सर्व मिक्स करून झालेला आहे. आता आपण मसाला साईडला ठेवून देऊया. पिठाच्या वर खाली सुक्का पीठ लावायचं आहे आपल्याला आणि पीठला मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी इथं आपण अशा प्रकारे लाटून घेतलेले आहे. त्याच्यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊया. मध्ये आपल्याला तूप लावायचं आहे. पोस्टाचे दोन हे करून अशा प्रकारे तूप लावून असं फोल्ड करून घ्यायचं आहे. खालून वरून सुका पीठ लावून घेतलेले आहे. पीठ लावून झाल्यानंतर आपल्याला इथं लाटून घ्यायचं आहे. जशी आपण चपाती लाटतो तशाच प्रकारे चपात्या बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता चपातीवर आपल्याला तूप टाकायचं आहे. सर्वकडे हे तूप लावून घ्यायचं आहे चपातीला, सगळीकडे पूर्ण चपातीला. इथं मी केचप घेतलेली आहे, पाहू शकता. ते आपल्या चपातीवर टाकायचं आहे. पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथं अशा प्रकारे मी लावून घेतलेले आहे. त्याच्यावर आपल्याला हा मसाला टाकायचा आहे, आपण बनवलेला मसाला सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. आपण सर्व मसाला छान असा लावून घेतलेला आहे. बघू शकता इथं पण आपण दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे. फक्त हे कडे सोडून गोल आणि मध्ये लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला केचप टाकायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नाश्ता बनवले ना तर लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील आणि मस्त असं हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता, झटपट तयार होणारा एक नंबर नाश्ता आहे. तुम्ही एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करा. बघू शकता सर्वीकडे केचप सुद्धा लावून घेतलेला आहे पूर्ण पोळीला. आपण ही मसालेवाली पोळी इथं ठेवलेली आहे आणि इथं आपण ही पोळी सुद्धा लाटून घेतलेली आहे. ती पोळी आपल्याला मसालेवाले पोळीवर टाकायचं आहे अशा पद्धतीने. साईडने अशी चिपकून घ्यायचं आहे, थोडं थोडं असे दाबून घ्यायचं आहे. वरून हलका आपल्याला लाटणं फिरवायचं आहे. एकदम हलका हाताने फिरवायचं आहे. पाहू शकता आपली पोळी आता आपण तव्यावर भाजून घेऊया. इथं आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, पाहू शकता. तवा आपला गरम झालेला आहे. त्याच्यावर आपण थोडंसं तूप टाकून घेऊया. आता आपण ही लाटलेली पोळी टाकायचं आहे. एका साईडने पोळी भाजली की लगेच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. पोळी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त अशी खरपूस दोन्हीकडून आलटून पलटून आपली पोळी भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावर वरून साईडने तूप लावायचं आहे अशा पद्धतीने.
सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे दोन्हीकडून. जर तुम्हाला तूप जर आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यावर ऑइल सुद्धा लावू शकता. पाहू शकता मस्त अशी खरपूस चपाती आपली भाजलेली आहे. एक नंबर. आपल्या ह्या पोळीला मस्त असा रंग किती सुंदर आलेला आहे बघू शकता. आपण इथं गॅस बंद करून टाकूया. आपण ही पोळी काढून घेऊया. पाहू शकता किती सुंदर अशी. बघू शकता किती सुंदर नाश्ता आपला रेडी झालेला आहे. हा नाश्ता हातात घ्यायचा आहे, असा एक ठोका हाणायचा आहे. पाहू शकता असं दोन्हीकडून अशा पद्धतीने पाहू शकता. पहा एकच नंबर. किती सुंदर नाश्ता. असं भन्नाट वास सुटलाय ना, असं वाटतंय कधी खायला घेईन. एक नंबर नाश्ता आपला रेडी झालेला आहे. सर्वात आधी तर तुम्हाला मी हा नाश्ता तोडून दाखवते. पाहू शकता किती सुंदर असा नाश्ता आपला मस्त झटपट रेडी झालेला आहे. एकच नंबर. तुम्ही सुद्धा नक्की या खायला. मी तर चालले आता खायला. तुम्ही हा नाश्ता दहीसोबत, कोणताही चटणीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता. एक नंबर रेडी झालेला आहे. तुम्हाला हा झटपट नाश्ता कांद्याचा कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.